मोतीराम पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या बघामध्ये एका धावेने खातं उघडलं होतं, ते म्हणजे फलंदाज संदेश पाटील. या फलंदाच्या माध्यमातून खातं उघडलं होतं बेतोड टीमचं. बिनबाद एक अशी सुरुवात पहिल्या दिवसातील तिसरी लढत. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल घारिवली पक्ष गावदेवी उंबारली. अशा 8 संघ आजच्या दिवसात या स्पर्धेत खेळत आहेत. 2 संघ आतापर्यंत पुढे सरकले. दिवा संघाने पहिला सामना जिंकला, दुसरा सामना मोठागाव टीमने जिंकला आणि हा तिसरा सामना इथे सुरू आहे. कारण की सुमितने अप्रतिम खेळी केली. म्हणजे दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाज सुमित असतील दिवा संघाचे, त्यानंतर निलेश म्हात्रे डावखुऱ्याचा फलंदाज. दोन्ही खेळाडूंनी आजचा विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये फलंदाजीच्या जोरावरती संघाला विजय संपादन करून दिला. यावेळी मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. पंचांचा इशारा येतोय, जय पवार यांचा षटकार. नक्कीच आजचा दिवस आपण बघतोय 26/11. आजच्या दिवशी मुंबईवर हल्ला सुद्धा झाला होता, तोच हा दिवस 26/11. आता इथे 7 धावा धावपल कधी लागल्यात. अजय षटकारने आपलं खातं उघडते, संदेशने एका धावेने खातं उघडलं होतं. दोन्ही संघ जवळ जवळचे, दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. मात्र फटका चांगला आहे, अक्षयने प्रयत्न चांगले केले होते, मात्र पॉवर प्लेचं षटक आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद. 4 ने धावसंघ पुढे सरकते, धावपल का धावा लागतात. 11 एका बाजूला बेतोडे संघ, तर दुसऱ्या बाजूला जयहनुमान दातिवली संघ. आताच नावाली येथे स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत मजल मारली ती या संघाने. दावडीच्या स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत, नागझरीच्या मैदानात सेमीफायनल पर्यंत, म्हणजे प्रवास आतापर्यंत चांगला राहिला. इथे मात्र बेतोडे संघ तेवढाच ताकदवान संघ आहे. बघा स्वतः अक्षय येत आहेत, एसटी रक्षक आहेत. आता मात्र अक्षय लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. जय पवार आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत. 1 ने धावसंघ पुढे सरकेल, धावपल का धावा लागतात त्या 12 धावा धावपल करती लागल्या त्या लेगबाईच्या स्वरूपात. 1 धाव मिळते बेतोडा टीमला. 5 षटकांचा सामना. इथून टार्गेट, मोठं टार्गेट इथे बनवावं लागेल, कारण बेतोडे आताच नागझरीच्या मैदानात आपण बघितलं 72 धावा सुद्धा चेस केल्या होत्या जयहनुमान दातिवली टीमने. मोतीराम यावेळेस मात्र चेंडूची गती कमी केली. बघा हेच ओळख असतं अनुभवी गोलंदाज आपण बघतोय मोतीराम दळवी. धावत ते मात्र वेगाने आले होते जेव्हा स्टार्ट त्यांनी घेतला होता गोलंदाजीचा, त्यानंतर मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली. 1च धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते, धावपल का धावा लागतात त्या 13 धावा. पहिले षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना 13 धावा धावपल कधी लागल्यात. 13 धावा धावपल करती लागल्यात. मोतीराम ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच जय पवार यांचा इशारा येतो, चेंडू स्क्वेअर घोषित केला तो. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, धावपल का धावा लागते. बिनबाद 14 अशी सुरुवात. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे धावा तुम्हाला 50 केल्या 51 बनवाव्याच लागतील. विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये नाणेफेकीला खूप महत्व आहे, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर तुम्ही काय जो काही निर्णय घेता मात्र इथं मिस टायमिंग स्ट्रोक जयेश मात्रे झेल खाली, चूक होणार नाहीये. लॉंग ऑन मध्ये फलंदाज बाद. पहिला झटका अजयच्या स्वरूपात. मागं परतावं लागते, कारण की झेल चांगला टिपला जयेश म्हात्रेने. आता मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज मनोज.
पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. अजूनही 4 षटकांचा इथून खेळ शिल्लक आहे. उमसई क्रिकेट संघ व गावदेवी क्रिकेट संघ आकाशन आयोजित आकाशन चषक 2018 या स्पर्धेचा आज पहिला दिवस. मात्र यानंतर अजूनही भरपूर स्पर्धा याच मैदानामध्ये आपण बघू शकाल. ओम माठाडेश्वर चषक 1 ते 3 जानेवारी आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जर्मन क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून SK ट्रॉफी 4 व 5 जानेवारीला याच मैदानामध्ये 1 लाखाचं पारितोषिक आहे त्या स्पर्धेत. मात्र लेक्स्टमच्या थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूपंचं वाईट शिकून करत आहेत. जय पवार 1 ने धावसंघ पुढे सरकेल धावा करावं लागतात. त्या दरवर्षी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथे स्पर्धा आयोजित केली जाते. पद्माकर भोईर, राजेश भोईर, दीपक भोईर आणि पूर्ण जय हनुमान बेतवडे संघ यांच्या माध्यमातून 4 व 5 जानेवारी फिक्स तारीख दरवर्षी ती ठेवली जाते आणि 1 ते 3 जानेवारी ओम माठाडेश्वर चषक याच मैदानामध्ये. तर यावेळेस मात्र फटका चांगला आहे विष्णू पाटीलचा. क्षेत्ररक्षक झेल खाली मात्र जज बघा किती चांगलं केलं रोहित नाईकने. आणि काय रोहितने क्षेत्ररक्षण केलं होतं. नावलीच्या सरपंच चषक मध्ये 6 झेल रोहितने पकडले होते त्या स्पर्धेत. मात्र विष्णूला इथे मागे परतावं लागेल. दुसरा झटका बेतवडे टीमला. मात्र रोहित नाईकने खूप चांगलं जज केला. रोहितला ही माहिती आहे विष्णू पाटीलचा झेल किती महत्वाचा आहे. नवीन फलंदाज धीरज भोईर नक्कीच दीपकदादा भोईर यांचे सुपुत्र. मात्र अगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता संदेशचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क इथे होत नाहीये. 15 धावा धावपळ लागतात. 2 मोठे गडी बाद झालेत. अजय पाटील बाद झालेत, विष्णू बाद झालाय. 2 मोठे झटके लागले. एक मोतीराम दळवी यांनी झटका दिला अजयच्या स्वरूपात, तर दुसरा झटका मनोजने दिलाय. गोलंदाजीच्या जोरावरती अक्षरशः स्पर्धा गाजवली सरपंच नावली. यावेळेस मात्र चेंडू हवेत. मात्र अक्षय बघा 2 धावा मिळतील नक्कीच संदेशला. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपल धावा लागतात त्या महेश आम्हाला माहिती देतात. धन्यवाद डीजे. तर 17 धावा धावपल कधी इथून लागलेत. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गदर्शन गोलंदाज मनोज राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणते बघा वारंवार फलंदाज काय करतायत. संदेश तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि मनोजला हे माहिती आहे. त्यामुळे मनोज प्रत्येक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकतायत. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते इथून चांगली. कारण की अक्षरशः नावालीची स्पर्धा गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली होती या जर्मन दातिवली टीमने आणि सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती त्या स्पर्धेत. नवनाथ साळुंके त्या स्पर्धेचे आयोजक होते. 1 धाव 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपल धावा लागतात त्या 18. पहिले 2 सामने आपण विचार केले. पहिल्या सामन्यात 52 धावा झाल्या होत्या. मात्र यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय रोहित नाईक. खूप वेगाने आले. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. हलकसा अपील. मात्र धीरज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. धीरज 1 धावेने आपला खातो करतोय. तर 2 षटकाचा खेळ इथून संपला. 19 धावा धावपॉल कधी लागल्यात. 9.50 च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा कुठल्यात बेतवडे संघाने प्रथम फलंदाजी. मात्र येणारे अजूनही 3 षटक शिल्लक आहे. मनोजने या षटकात फक्त 5 धावा दिल्या आहेत. अप्रतिम कामगिरी केली होती जर्मन दातिवली टीमने आणि तोच हौसला घेऊन या मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरलेत. अनिकेत म्हात्रेने काय फलंदाजी केली होती. 4 चेंडूमध्ये 4 सलग षटकार ठोकले होते.
खूप कमी वयाचा खेळाडू अनिकेत म्हात्रे मात्र फलंदाजी आणि संघ ज्यावेळी अडचणीत होता त्यावेळी 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले अनिकेतने आणि त्यानंतर देवेंद्र पाटीलने काय गोलंदाजी केली 7 चेंडू 7 धावांची गरज होती. रायगडचा संघ होता पापडीचा पाडा मात्र त्या संघाला कैलास पाटील बाद झाल्यानंतर एका धावेने सामना दातेरी टीमने जिंकला. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना झाला होता. पापडीचा पाडा संघ सुद्धा एक चांगलाच संघ आहे. गोलंदाज अक्षय लेग स्टंपच्या बाहेर जाण्याचे डोपनच वाईट चुकून करतात. 1 धावसंख्या पुढे सरकेल धावपलका धाव लागतात त्या 20. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण बघू शकाल. एका बाजूला बेतवडे तर दुसऱ्या बाजूला जयरमान दातिवली या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळी मात्र फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत धीरज भोईरच्या आणि अजून एक झटका बसतोय 20 या धावसंख्येवरती बेतवडे टीमला. धन्यवाद. तर नवीन फलंदाज अमर तांडेल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 20 धावा इथून धावपलकावरती लागल्यात. अमर तांडेल एक चांगली इनिंग साकारावी लागेल. तरी संघ थोडासा अडचणीत आहे. संदेश सलामी आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 20 मात्र क्रॉस लाईन घेऊन करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन निवडलंय. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने अनिकेत म्हात्रे. बघूया पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतोय. चेंडू सीमा पार चौकाराने आपलं खातं करतोय फलंदाज अमर तांडेल. धावसंख्या 24. तर 24 धावा धावपलकावरती लागलेत. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतोय. मात्र आता मात्र अनिकेत म्हात्रे येत आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि संदेश पाडीला मात्र इथे मागे परतावा लागतोय. अजून एक फटका धावचीच्या स्वरूपात 25 धावा धावपलकावरती लागले. तर टॉस साठी यायचे घारिवली आणि उंबारली दोन्ही संघाचे संघनायक आला असेल तर या टॉस साठी तर धावचीच्या स्वरूपात अजून एक झटका बसतोय बेतवडे टीमला. मात्र एका मागोमाग एक फलंदाज राहुल भोईर आपण बघतोय बाद होत आहे. धावसंख्या चांगली जरी असेल मात्र खेळपट्टीवर कोणताही खेळाडू थांबत नाहीये. मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट. 1 धावसंख्या पुढे सरकेल धावपलका धाव लागतात त्या 26 धावा धावपलकावरती लागल्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. घारिवली पक्ष गावदेवी उंबारली दोन्ही संघाचे संघनायक आले असेल तर नक्कीच सज्ज राहायचे. अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र वेगवान चेंडू आता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. स्ट्राईक एंड फलंदाज आपण बघतोय अमर तांडेल. नो स्ट्राईक एंड फलंदाज आहेत नितीन जो आताच खेळपट्टीवर आलाय. 26 धावा धावपलकावरती लागल्यात. मात्र इथून एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय बेतवडा टीमला. यावेळी मात्र फटका चांगला आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. रोहित नाईक झेल खाली येतोय आणि फलंदाज बाद. अजून एक झटका अमर तांडेलच्या स्वरूपात बेतवडा टीमला. धन्यवाद. बरेचसे नवीन चेहरे या टीम मध्ये आपण बघतोय बेतवडा टीम मध्ये. कारण की काळ गाजूला पूर्णपणे पद्माकर भोईर असतील, राजेश भोईर, सोपान पाटील मात्र नवीन खेळाडू आपण नवीन चेहरे बघतो. बेतवडा म्हटलं की नक्कीच पद्माकर भोईर, प्रशांत तांडेल सारखी खूप मोठी नावं या गावामध्ये विष्णू पाटील आहेत.
मात्र संघ आता नवीन आहे त्यामुळे नक्कीच आणि पहिली स्पर्धा मला वाटतं खेळतोय बेतोडा टीम त्यामध्ये बघा घाई खूप सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बेतोडा दातिवली संघाचा विचार केला आपण तर बऱ्याचशा स्पर्धा खेळलेत कारण की आरसीसी पेटची स्पर्धा सुद्धा अक्षरशः गाजवली या टीमने तर पाण्याची मागणी केली होती मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ इथे संपलाय धावपलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 26 धावा जेव्हा जेव्हा बेतोडा गाव नाव येतं नक्कीच आम्ही पद्माकर भोईर प्रशांत तांडेल हे दिग्गज खेळाडू या गावामध्ये मात्र आता नक्कीच पद्माकर भोईर सुद्धा थोडेसे क्रिकेट बसून लांब आहेत नवीन नवीन चेहरे मात्र नवीन नवीन चेहऱ्यांना खूप सराव राहुल इथे करावा लागेल क्रिकेट सरावाचा खेळ आहे जो तुम्ही सराव कराल तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळाल तुम्ही तर 3 षटकाचा इथे खेळ संपलाय 26 धावा धावपल कधी लागले तर आमचे डीजे मास्टर राज यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत आपण ऐकूया धन्यवाद डीजे तर घारिवली संघाचे संघनायक येत आहेत संतोष उर्फ बाळू तर चला गावदेवी उंबारली संघनायक सचिन भोईर आला असेल तर या टॉस कडे सुद्धा आपण ओळूया 3 षटकाचा खेळ संपलाय 26 धावा इथून धावपल कधी लागलेत प्रमोद मडवी दातिवली आपण आला असेल तर यायचे आपण व्यासपीठावरती खूप मोठा सपोर्ट या टीमला राहिलाय दातिवली टीम जेव्हा जेव्हा खेळते नक्कीच नावलीची स्पर्धा आम्ही आताच कव्हर केली होती सरपंच चषक नवनाथ साळुंके याची स्पर्धा होती त्या स्पर्धेत सुद्धा प्रमोद मडवी यांचं सहकार्य लाभलं होतं या टीम साठी मात्र गोलंदाज बघा देवेंद्र चांगली गोलंदाजी कारण की टॉट चेंडूची समाप्ती होते फक्त 26 धावा राहुल भोईर याच गोलंदाज देवेंद्रने 6 चेंडू 7 धावा आपडीचा पाडा रायगडचा एक चांगला संघ कैलास पाडीचा संघ त्या संघाला 6 चेंडूमध्ये 7 धावा याच देवेंद्रने बनवून दिला नाही त्यानंतर पहिल्या सामन्यात म्हणजे दोन्ही सामन्यात देवेंद्रला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता गोलंदाजी करत असताना बघा पुन्हा गती परिवर्तन मात्र आता चेंडू थोडं जास्त बाहेर निघतो ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा येतो वाईट 27 धावा धावपलकरती लागल्यात खरे प्रत्येक स्पर्धा विचार केला आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये देवेंद्र पाटीलने चांगली गोलंदाजी दाखवली जयमान दातिवली टीम साठी 6 चेंडू 7 धावा क्रिकेटमध्ये मागणे आणि जर नवना सांगे याच्या स्पर्धेतला मैदान जर तुम्ही बघितलं असता खूप शॉर्ट राऊंड होता यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी बघा अशाच प्रकारे गोलंदाजी राहुल भोईर केली होती त्या स्पर्धेमध्ये आणि अक्षरशः जागेवरती उभं ठेवलं होतं पापडीच्या पाडा संघाच्या खेळाडूंना आणि सामना जिंकून दिला होता देवेंद्रने आणि देवेंद्रला पारितोषिक सुद्धा दिलं होतं मोतीराम दळवी यांनी कॅश प्राइज त्यानंतर प्रमोद मडवी यांनी कॅश प्राइज दिलं होतं याच गोलंदाजाला देवेंद्र राईट मोर विकेट यावेळेस मात्र चेंडू हवेत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक निवृत्ती म्हात्रे झेल खाली चूक होणार नाहीये फलंदाज बाद अजून एक झटका बेतोडे टीमला धन्यवाद तर 27 या धावसंख्येत अजून एक झटका बसतोय नवीन फलंदाज स्वतः संघनायक तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो मात्र स्ट्रायकेटला फलंदाज आहे नितीन थोडासा संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय बेतोडे संघ यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही पुन्हा एकदा निवृत्ती म्हात्रे झेल खाली येत आहेत प्रयत्न चांगला केला होता निवृत्ती म्हात्रेने 2 धावा इथे पूर्ण करतोय आपण बघतोय राहुल 3 धावा सुद्धा पूर्ण झाल्या असत्या पण झेल थोडासा कठीण होता निवृत्तीसाठी हरकत नाहीये प्रयत्न चांगले केले 2 धावा इथे मिळते 2 ने धावसंख्या पुढे सरकेल धावपलका धावा लागतात त्या 29 बघा तानाजी वेगाने धावतायत मात्र नितीनचं लक्ष नव्हतं अन्यथा 3 धावा इथे पूर्ण झाल्या असत्या क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची आहे एका धावेने पापडीचा पाडा संघाने ज्यावेळी सामना गमावला अक्षरशः त्याचे खेळाडू जागेवरती बसवत राहिले होते जवळजवळ 15 ते 20 मिनिटं एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून मिडविकेट क्षेत्रामध्ये जयेश म्हात्रे आले थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र बघा बॅकिंग किती चांगली हे वैशिष्ट्य असतं चांगल्या क्षेत्ररक्षकाचं कारण की रोहित नाईकला माहिती आहे कारण की जयेश मात्र खूप वेगाने गेले होते त्याला बॅकिंग देणं खूप गरजेचं आणि बॅकिंगसाठी लगेच आले रोहित नाईक परंतु तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता 2 ने धावसंख्या पुढे सरकते धावपलका धावा लागतात त्या 31 धावा धावपलका लागल्या 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज देवेंद्र पाटील 6 गडी बाद झालेत बेतोडे संघाचे यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र निवृत्ती म्हात्रेच्या हातातनं सोपा झेल सुटतोय 1 धाव मिळेल 4 षटकांचा इथे खेळ संपलाय धावपलका धावा आपण बघू शकाल फक्त आणि फक्त 32 धावा 6 गडी बाद बेतोडे संघ तर सचिन भोईर उंबारली संघनायक आला असेल तर यायचे टॉस साठी
तर शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 5वं म्हणजे शेवटचं षटक. बघा बेदोडे संघाने अजय पाटील एक षटकार एक चौकार दाखवला होता. पहिल्या षटकात 14 धावा कुठल्या होत्या पण त्यानंतर एक एक धावेसाठी ते संघर्ष करावा लागतो. मात्र नितीनच्या बॅट मध्ये येणारा संघर्षमय षटकार. धन्यवाद. षटकाराने धावसंख्या वाढते, धावफलका धाव लागतात ते 38. दोन्ही संघ आपण बघतोय जवळजवळचे संघ, त्यामुळे दोन्ही संघांचे समर्थक सुद्धा खूप आहेत. त्यामुळे एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. एका बाजूला जयहनुमान दातिवली, दुसऱ्या बाजूला बेतवडे संघ. नक्कीच दोन्ही संघांना दोन्ही संघाचे डावपेच माहिती आहेत, त्यामुळे एक चांगला सामना होईल. नक्की इथून मात्र अजूनही 10 ते 12 धावा बनवाव्या लागतील बेतवडे टीमला, कारण की 38 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 12 धावा 5 चेंडूमध्ये जर आल्या तर 50 धावांचा टार्गेट होऊ शकतो आणि चेसिंग कंपल्सरी आहे. यावेळेस मात्र चूक करण्याचा प्रयत्न, धाव घेत नाही बघा तानाजी. एक धाव झाली असती, एक धाव आपण बघतोय महेश धाव झाली असती, मात्र कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला नाही इथे तानाजीने. डॉट चेंडू. इथून अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला नितीन आहेत. एक षटकार नितीनने दाखवलाय, त्यामुळे नक्कीच जर नितीनकडे स्ट्राईक ठेवलं का पाहिजेचं हलकीचं अपील केलं होतं की जय यांनी सांगितलं बॅट कट आहे. अक्षय राईट राऊंड द विकेट. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र थोडीशी मिसफील्ड. पुन्हा एकदा निवृत्ती म्हात्रेकडनं 2 धाव मिळते इथे. 2 धावसंख्या पुढे सरकते, धावफलका धाव लागतात त्या 40. राहुल तिन्ही सामने विचार केला तर पहिल्या सामन्यात 52 त्यात धावा चेस केल्या, दुसऱ्या सामन्यात माकराटी संघाने 45 धावा केल्या, मोठागाव संघाने 46 धावा चेस केल्या, तिसऱ्या सामन्यात आतापर्यंत 40 धावा झाल्या. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानामध्ये बेतवडे टीमला 40 या धावसंख्येवरती 7वा झटका. धन्यवाद. चला गावदेवी उंबरली संघाचे संघनायक सचिन भोईर आपण आला असेल तर या टॉस साठी जास्त वेळ नका घेऊ. नितीनने आपल्या संघासाठी वैयक्तिक 13 धावा बनवल्या. तर गावदेवी उंबरली आणि त्यांना फाईट करेल सोमनाथ भोईर येत आहेत टॉस साठी. गावदेवी उंबरली संघाचे संघनायक आणि त्यांना फाईट करेल घारिवली वर्सेस उंबारली असा सामना असेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. तर 40 धावा धावफलका दिलेला नवीन फलंदाज कुशन. लेग स्टंपच्या बाहेर पंच इशारा करतात, चेंडू स्क्वेअर घोषित केला. ते 1 धावसंख्या पुढे सरकते, धावफलका धाव लागतात त्या 41. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. यावेळेस मात्र फटका चांगला आहे कुशनचा, टायमिंग सुद्धा तेवढंच चांगलं. चेंडू सीमा पलीकडे लँड होतोय. षटकार. आई वैशाली पिंपलगर गावाला, आई वैशाली पिंपलगर गावाला. तर माटाडीचे कौराम पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते टॉस करायचं या चेंडू नंतर. नक्कीच एक धाव. 1 धावसंख्या पुढे सरकतील, धावफलका धाव लागतात त्या 48. बघा 52 चेंडू जर फलंदाने अटेम्प्ट केला तर नो चेंडू नाहीये, लक्षात घ्या हा नियम आहे. तर 48 धावा झाल्यात, 49 धावांचं टार्गेट आहे. जयहनुमान दातिवली संघासमोर 48 धावा केल्यात, गडी बाद झालेत ते.
मात्र विकेट टॉसला इथे महत्व नाही. मात्र आपण नेहमी असं सांगतो विकेट टॉसला महत्व नाही, मात्र टॉसला खूप महत्व असतो राहुल भोईर. कारण की नाणेफेकी जिंकल्यानंतर तुम्ही काय निर्णय घेताय क्षेत्ररक्षण फलंदाजी त्याला खूप महत्व असतं. मात्र जरी चेसिंग कंपल्सरी असेल मात्र टॉसला खूप महत्व आहे. तर टॉसकडे आपण वळूया. मी कावराम पाटील माटाडी यांना विनंती होतं की आपल्या शुभस्ते टॉस करायचे. एका बाजूला असेल गावदेव उंबारले आणि त्यांना फाईट करेल घारिवली. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 8 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. नक्कीच सोमनाथ चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला, चेंडू नवीन आहे आणि चेंडू फुटल्यानंतर जो निर्णय असेल, षटकार असेल षटकार, चौकार असेल चौकार आणि विकेट गेली असेल तर विकेट दिली जाईल. नियम लक्षात घ्या, कारण नियम आहे. मानेरा यांच्याकडे. थँक्यू नितीन खान. जो आपण मॅच कडे पहिले षटक या दरम्यान आहे अजय पाटीलचं. तर 2 आघाडीचे फलंदाज निवृत्ती आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जात आहेत जयेश. 2 मात्र या दरम्यान जनुमाना जाधरी संघाच्या माध्यमातून 2 आघाडीचे फलंदाज. 49 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 5 षटकामध्ये. इथं मात्र अजय पाटील पहिले P1 षटक इथं फेकतात बेतोडी टीमच्या माध्यमातून. कारण का आजच्या दिवसातील हा तिसरा आपण विद्यमान आणि दर्जेदार आपल्याला मॅच पाहायला भेटतीये. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती. कारण का पहिल्या बॉल वरती अजिबात एक आली नव्हती, मात्र सेकंड बॉल वरती आता मात्र अटॅक केलाय निवृत्तीच्या बॅट मधून. पहिला चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती एकही धाव आली नव्हती, मात्र सेकंड बॉल वरती आपल्याला चांगला शॉट पाहायला भेटला. बॅक टू द बाजार खेळले आणि याच्यावरती 4 धावा
दातुली टीम साठी मात्र यावेळेस फटका पासला. मॅच टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली संदेश पाटील आहेत. चूक नसेल फलंदाज बाद. इथनं मात्र निवृत्तीला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचे बदल, पहिला झटका दातुली संघाला. निवृत्ती बॅक टू द पवेलियन. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे Thank you, जिल्ह्याची DJ. शान कल्याण. दरम्यान पहिला बॉल आपण बघितला एकही धाव अलीने. सेकंड बॉल वरती चौकार आला निवृत्तीच्या बाट मधून. तिसरा बॉल वरती पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला भेटेल अजय पाडीच्या माध्यमातून. इथनं मात्र यावेळेस आपल्याला मॅच खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. जरी 49 धावा असल्या तर सुद्धा मात्र इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, कारण का इथनं बेतुळे संघाचा सराव याच मैदानामध्ये होत असतो. नक्कीच मैदानाचा अभ्यास नक्कीच असेल तर इथनं चांगल्या प्रकारचा दाखवावा लागेल. जर या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर बेतुळे टीमला दुसऱ्या बाजूने जयेश जातात. मैदानाच्या आतमध्ये जयेश आहेत. या दरम्यान आघाडीचे फलंदाज आणि वन डाऊन साडी आता मात्र द्विशाल आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजय ओव्हर द विकेट. यावेळेस ऑब्रायचा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बेट करून आउटफील्ड खूप चांगली पाहायला भेटली आणि जयेशने मात्र आता आगास केलाय. जयेशच्या बॅट मधून ऑब्रायच्या माध्यमातून क्लासिकल फटका चौकार. देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे Thank you, DJ. देईन तिरक्या. यावेळेस चौकार येतोय. तर या दरम्यान आता मात्र टॉप पेज होता, कारण ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटचा अजिबात मात्र बरोबर तेवढाचा मात्र संपर्क झाला नव्हता. स्वतःवर नक्कीच नाराज आहेत, कारण का मागे थांबले असते तर कदाचित मात्र हा जिरू शकला असतो. परंतु अजून मात्र इथं एक धाव येते आणि एका धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे 9 धावा पलकावरती इथं येतात. पण मॅच मात्र खूप चांगली बघतोय, कारण का अजय पाटील सामना बनवण्याचा प्रयत्न करतो आपल्या टीमच्या बाजूने. तर दुसऱ्या बाजूने जयेश म्हात्रे आहेत आणि आता मात्र अजून एक चांगला खेळाडू आता मात्र या दरम्यान विशाल. या दरम्यान पंचांना लाईन बघावी लागतील. लाईन मात्र चुकीची येते, कारण ऑफ स्टिकला बेट करून यावेळी चेंडू जातो कीपरच्या पाठ येतोपर्यंत. याच्यावरती एक अवांतर धाव येईल आणि अवांतर धावेच्या मदतीने इन लकी फिगर 10 10 धावा पलकावरती इथं येतात. 49 धावा बनवायच्या आहेत. अजून मात्र इथं 39 धावा बनवाव्या लागतील जर्मन दाखवले टीमला या मॅच मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर. ओव्हर द विकेट मात्र यावेळेस फटका पासला. मॅच टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आलेत. कपिलने मात्र चूक केली नाहीये. चांगला प्रकार जेल पकडला, कारण जेल अवघड होता. मात्र बरोबर चेंडूवरती नजर ठेवली आणि चांगला जेल पकडलाय आणि डकवरती इथं बाद होतात फलंदाज विशाल मडवी. बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पलकावरती 1 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा, कारण का येणाऱ्या नक्की 30 बॉल मध्ये 49 धावा बनवायच्या होत्या. अजून मात्र इथनं 38 धावा बनवायला लागतील, कारण का 24 बॉल आणि 38 धावा. अजून मॅच बॅलन्स आहे, कारण इथनं चांगल्या प्रकारची जर गोलंदाजी दाखवली बेतुळे टीमने ती मॅच आपल्याला मात्र खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. कारण पहिली मॅच बघितली जे मधला बोपर विपक्ष दिवा मॅच मात्र एकतर्फी झाली. सेकंड मॅच मध्ये नक्कीच मोठा गाव विपक्ष माताडी सहा मात्र मॅच मात्र एकतर्फी झाली. या मॅच मध्ये चांगला खेळ पाहायला भेटेल. मात्र इथं गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने जनमान दातविली संघ इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, कारण का 24 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 38 धावा बनवायच्या आहेत. आणि फलंदाजीचा जर विचार केला तर ट्रम्प कार्ड खूप चांगले आहेत. 4थ्या वनंगे 4थ्या क्रमांक 5वा क्रमांक 6वा क्रमांक शेवटपर्यंत फलंदाजी आहे. यावेळेस सॉफ्ट हँडने चुनला फक्त दिशा दिली तोपर्यंत इथनं 2च धावा असतील. या 2 धावांच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे पलकावरती 1 धावा. इथनं मात्र यावेळेस येतील 12 धावा. आता मात्र तानाजीचा वापर या षटकामध्ये केला जातोय. संघाचे संघनायक आहेत. आता मात्र जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जात आहेत. अनिकेत अनिकेतच्या बॅट मधून तब्बल 2 धावा आणि एकूण पलकावरती धावा इथं येतात 12. षटक मात्र यावेळेस मार्गस्थ असताना सेकंड पॉवर प्लेचा आहे.
तीन क्षेत्र 36 गेच्या बाहेर मिड विकेट डीप लॉंग ऑन आणि मिड ऑफ. यावेळी आता फटका पासला मिस टायमिंग शॉट आहे क्षेत्राच्या जेल खाली चूक नसेल. वन मोर विकेट डाऊन. अनिकेतला मैदान सोडावं लागेल. अजून एक मोठा झटका इथं लागतो जातील टीमला. मी आधीच म्हटलं इथं मात्र संघर्ष करावा लागेल, सामना बनवावा लागेल आणि आता मात्र तानाजीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी खेळाडू बाद. डीजे अरबाज ते चांगलं संगीत आणि आता मात्र अजून एक इतना फन होतोय. बात करा का निवृत्ती बाद झाल्या आहेत. त्याच्यानंतर विशाल बाद झाले आणि आता मात्र अनिकेत बाद झाले. आता मात्र मॉन्टी जातोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जनुमान दातील संघर्ष माध्यमातून बॉटपांचा वापर करून ऑन साइडला शोध फक्त दिशा दिली आहे. त्याच्यावरती एक धाव झाली कंप्लीट. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथं नसेल, फक्त एकच धाव मॉन्टी आणि आता मात्र जयेश या दोघांना मात्र इथनं चांगल्या प्रकारचं करावं लागेल. संघ थोडासा बॅकवर्डला आहे कारण आतापर्यंत 3 टॉप फलंदाज बाद झाले आहेत. जिम्मेदारीने आणि जबाबदारीने करावा लागेल. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. ज्यांच्यासोबत ऑनलाईन जॉईन आहेत ही मात्र स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आगामी 2018 पर्व आणि असा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना पहिल्या फेरीतील आपण बघतो दातील विपक्ष बेतवडे या दोन संघांमध्ये. यावेळेस टॉपेज लागतो मिस टायमिंग आहे आणि तिथं कीपरने खूप चांगल्या प्रकारे झेल पकडलाय. अजून एक फलंदाज बाद मॉन्टी मैदानाच्या बाहेर. डीजे मात्र नक्कीच चांगलं संगीत आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचं
दरम्यान ही चूक खूप मोठी असणारी अजयच्या माध्यमातून, कारण का झेल पकडला होता, शेवटच्या मोमेंटला मात्र झेल निसटतोय आणि इथे एक संधी येते रोहित नाईकला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आता मात्र जाईल 1 ने पुढे. पलकावरती 1 धावा येथे येतील. या दरम्यान 23 धावा. तर 23 धावा पलकावरती आता मात्र इथे चांगल्या प्रकारचा आपण खेळ बघतोय. जिथे की मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो अजयकडनं झालेली ही चूक आता मात्र रोहित नाईक याचा चुकीचा नक्कीच या संधीचं सोनं करेल का? एक चांगला फिनिशर आहे, आता मात्र नक्कीच दमखम दाखवावा लागेल. गरज आहे संघाला इथं चांगला खेळ करायची. जर इथं या दोघांनी चांगला खेळ केला तर सामना कधी जिंकू शकेल. मात्र इथं चांगला खेळ दाखवला बेतोडे टीमने तर या मॅच मध्ये पण एकदा वापसू करू शकेल. बेतोडे संघ आपण जास्त वेळ घेत आहे, नक्कीच पंच तुम्हाला ताकीद देत आहेत, जास्त वेळ आपण घेऊ नका, जास्त आपण एकत्र येऊ नका, गेम आपण लगेच प्ले करायचा आहे. ओव्हर द विकेट स्ट्राइकला आता मात्र जश मात्रे. या दरम्यान मिस टायमिंग शॉट आहे, फटका बसलाय. विष्णू तिथे खूप वेगाने आले आणि आता मात्र एक गोल्डन विकेट कॅरी केली आहे. जयेशला मैदानात मात्र सोडावा लागेल. अजून एक मोठा झटका, बिग विकेट खेळाडू बाद. दरम्यान आता मात्र इथनं रोहितला एक संधी आली होती, रोहितचा झेल सुटला होता, मात्र जयेशचा झेल खूप महत्वाचा होता. विष्णूने मात्र झेल खूप चांगला पकडला आणि इथनं मात्र अजून एक इथनं फंदाज बाद होते. कारण का या दरम्यान मी आधीच म्हणतो कारण का 49 धावा जरी बनवायच्या असल्या तर दणकम आहे, कारण का गोलंदाजी खूप चांगली आहे बेतुडे टीम कडे आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटतोय. आणि नवीन फलंदाज सुभाष 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 6 खेळाडू आतापर्यंत बाद झाले आहेत. 23 धावा. जिथे केश मात्र यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा अजय मात्र आता चेंडू अडवला जाईल, चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत या दरम्यान इथनं या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. तर 3 षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि आमचे डीन्स ब्रेकर जातील मैदानाच्या आतमध्ये. पलकावरती 1 धावा इथनं आपल्याला नक्कीच पाहायला भेटत. या दरम्यान 25 धावा तब्बल बनवायच्या होत्या. या दरम्यान 49 म्हणजे 49 मधून जर आपण नक्कीच इथनं मात्र या दरम्यान 25 जर मायनस केला तर उर्वरित मात्र इथनं धावा आपल्याला पाहिजे 24 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 12च्या सरासरीने या 24 धावा बनवाव्या लागतील जे हनुमान संघाला या मॅच मध्ये. आता मात्र शेवटचे 2 षटक खूप चांगले असतील. मग आमच्या डीन्स ब्रेकर केले मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे संधी आहे, तर आपण ऐकूया चांगलं सुमधुर संगीत. बारा बॉल मध्ये 24 धावा मात्र इथनं बनवाव्या लागतील. मॅच मात्र बघाशी रंगतीये, कारण इथनं काय खेळ दाखवला बेतुडे टीमने. जरी 49 धावा होत्या मात्र आम्ही संघर्ष करणार आणि आपल्यामध्ये असलेला दमखम नक्कीच दाखवणार. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय,
लहान होणारे मैदानाच्या बाहेर लांग लांग बिग वे पहिल्याच बॉल वरती आता मात्र रोहित नाईकने हल्ला केलाय. रोहितचा झेल सोडला अजय पाटीलने. आता मात्र तो झेल इथनं खूप महागात पडतोय. रोहित नाईकच्या बॅट मधून षटकार. खरं का ज्या तानाजीने षटक दुसरं फेकलं होतं फक्त 5 धावा खर्च केले होते मात्र त्याच तानाजीवरती आता मात्र हल्ला बोल केलाय. आता मात्र 18 धावेची गरज आहे. यावेळेस अकुटापाचा बॉल आहे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. रोहितचा मात्र प्रयत्न फसलाय. प्रत्येकी बॉल खूप महत्वाचा असेल. नक्कीच इथं मात्र खूप विचार करून चेंडू फेकावा लागेल. तर दुसऱ्या बाजूने चांगला प्रकारचा खेळ करावा लागेल रोहित नाईकला आपल्या टीम साठी. 10 चेंडू 18 धावेची गरज आहे. बॉडामॅनचा वापर खूप चांगला झालं. तेवढं चांगलं क्षेत्राचा शॉट फाईन लेगला. तोपर्यंत धावेच्या वरती फक्त आणि फक्त एकच मिळेल आणि एका धावेच्या मध्ये त्यांच्या संघाची धाव संख्या जाईल 1 ने पुढे. फलकावरती एकूण धावा इथने येतील या दरम्यान 32 धावा. अजून मात्र इथनं येणाऱ्या 9 बॉल मध्ये तब्बल धावा नंतर बनवावा लागतील 17 धावा इथनं बनवावा लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करावीच लागेल कारण का येणाऱ्या 9 बॉल मध्ये या 17 धावा कंप्लीट कराव्या लागतील. जेव्हा दातुले टीमला मात्र या 17 धावा रोखून हा सामना मात्र जिंकेल का बेतोडे संघ कारण का येणाऱ्या 9 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 17 धावा. शुभासाठी मात्र हा चेंडू बाडमांचा खूप सुरेख वापस सिंगल झाली कंप्लीट. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात केला जाणार नाहीये कारण का स्ट्राईक हवी आहे रोहित नाईकला. अजून इथे एक धाव येते आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धाव संख्या जाईल 1 ने पुढे. फलकावरती एकूण धावा 3 33 बनवायच्या आहेत 49 म्हणजे समीकरण शिल्लक आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये तब्बल धावा बनवायच्या आहेत 16. या दरम्यान अप्रतिम दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते तानाजी कारण का नावच खूप मोठं आहे आणि तानाजीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी पाहायला भेटते. जे षटक दुसरं फेकलं होतं सर्कल पाबंदीचं तिथनं त्याच प्रकारचे आता मात्र इथनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे तानाजीचा कारण का प्रत्येकी डॉट चेंडू दडपण वाढवेल. प्रत्येकी डॉट बॉल आता मात्र इथनं संघर्ष मोठा करेल रोहित साडी. या दरम्यान काय झालं चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये इथनं मात्र ही चूक खूप महागात पडेल. लकी पंजा या धावा मात्र खूप महत्वाच्या इथनं मात्र जात आहेत कारण का इथनं यावेळेस 11 धावा अजूनही मात्र बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक आहे तब्बल नक्कीच फ्री बॉल आहे. फ्री हिट बॉल वरती आता मात्र धाव येत नाही. स्वतःवरती खूप नाराज आहेत कारण का इथं अजूनही मॅच मात्र संपलेली नाही कारण का मॅच अजूनही सस्पेंड बाकी आहे. दोन्ही बाजूने आग आता मात्र सारखी लागली. एका बाजूने बेतवडे संघ तर दुसऱ्या बाजूने दातेवली संघ कारण का इथं येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये तब्बल धावा बनवायच्या आहेत 11. या 11 धावा इथं बनवल्या जातील का? या 11 धावा इथं जर बनवल्या तर दातेवली संघ नक्कीच विजय प्राप्त करेल. या 11 धावा जर बनवून रोखलं तर इथनं मात्र हा सामना सोडावा लागेल जवानुमान दातेवली टीमला. गुलाले डोंगरा पालखीला राचिन गुलाल उडवू सैताच्या महिना थैंक यू डीजे. क्या बात है. चांगलं संगीत योगेश रंकेश गोट आवाज महाराष्ट्र भूषण या संगीताला भेटलं कारण का पूर्ण महाराष्ट्राने प्रेम दिलं या संगीताला आणि चांगला नक्कीच एक वेळा ऐसा आपण अग्रिकवांची कोई देवता एक वेळा ऐसा आपण चांगलं संगीत नक्कीच योगेश आवाज नक्कीच गोट आवाजामध्ये आमच्या डीजे राकेश माध्यमातून ऐकलं. तर आपण जाऊया मॅच कडे जिथे आता मॅच शेवटच्या अंतिम षटकापर्यंत येते कारण का शेवटचे 6 चेंडू आणि इथनं जिंकण्यासाठी तब्बल धावांची गरज आहे 11. या 11 धावा बनवाव्याच लागतील. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग तुम्हाला कंपल्सरी आहे. 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज. सुभाष
ट्रायकनला सुभाष आहे, चांगला फटका, धावा सुद्धा चांगला मिळतील, चांगल्या प्रकारची फलंदाजी, अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच इथे फायदा होतोय जन्म दातुली संघाला. संघर्षमय षटकार. आता मात्र समीकरण सोपं झालं आहे, कारण का आता मात्र येणारे 5 बॉल मध्ये फक्त 5च धावा बनवावे लागतील. कारण का ज्या बेतोडे संघाचे पाठीराखे आले होते, नक्कीच त्यांना अपेक्षा होते माझा नक्कीच बेतोडे संघ चांगल्या प्रकारचा खेळ दाखवेल. आता मात्र इथं या षटकाराने पुन्हा एकदा या दरम्यान आत्मविश्वास सोडावा लागतोय. अपील आहे आणि इथनं फलंदाज मात्र बाजूतील सुभाष, मात्र सुभाषने आपलं काम चोखपणे बजावलाय. मात्र आता मात्र अक्षय मात्र जातो मैदानाच्या आतमध्ये. समीकरण शिल्लक आहे, येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावा बनवावाच लागतील. डीजे डीजे. आता मात्र कोण कोणाला धक्क्याला लावेल, कारण का समीकरण आता शिल्लक आहे, येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावेची गरज आहे. इथनं मात्र अक्षयला कोण थांबवणार, कारण का अक्षय चांगला फलंदाज आहे, चांगला फिनिशर आहे. मात्र इथं अजून एक फलंदाज बाद. इथं काय घडतं याची अपेक्षा केली जाते दातिवली टीमने. आणि आता मात्र समीकरण सोपं झालं. विकेट कडे आपण जर गेलो तर आता मात्र तब्बल फलंदाज बाद झाले आहेत. 8 खेळाडू आतापर्यंत या दरम्यान बाद झाले आहेत. आता मात्र मॅच बघा आपण कशा प्रकारे इथनं वळण घेतीये, कारण का 5 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्या होत्या. याचं नाव आहे क्रिकेट. आणि आता मात्र मॅच पुन्हा एकदा वेगळ्या वळणावरती येते, कारण का येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. हा सामना शेवटपर्यंत येतोय आणि मात्र या मॅच मध्ये, कारण का 2 सामने आपण एकतर्फी बघितले आणि आता मात्र या तिसऱ्या मॅच मध्ये आपण चांगला प्रकारचा खेळ बघतोय. कारण का येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथनं कंपल्सरी धावांची गरज आहे 5. थँक्यू डीजे. एक मात्र चांगलं संगीत, दुसऱ्या बाजूने आपण बघतो मॅच आता मात्र खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटतीये. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत हा संघर्ष पाहायला भेटतोय. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येईल का, संघर्ष असा सारू मात्र असणार आहे का, कारण का 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. मंगेश मुंडे यांच्याकडनं कॅच प्राइज आहे. मोतीराम दळवीसाठी एका षटकारासाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र एका षटकारासाठी दिले जाईल. मात्र आता नॉन स्ट्राईकला येतात मोतीराम दळवी, तर समीकरण फक्त मोतीराम दळवीसाठी कॅश प्राइज आहे. मात्र इथं येणारे 2 चेंडू आणि नितीन नक्की जिंकण्यासाठी तब्बल 4 धावेची गरज आहे. या 4 धावा मात्र बनवावाच लागतील. आता मात्र विचार केला का पहिला बॉल वरती षटकार आला होता, सुभाषने षटकार दाखवला, 5 बॉल 5 राहिले, सुभाष बाद झाले, त्याच्यानंतर अक्षय बाद झाले आणि आता मात्र जिम्मेदारी कोणता खेळाडू घेणार, येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल कंपल्सरी 4 धावेची गरज आहे. या 4 धावा बनवावाच लागतील, कारण का स्पर्धेचा नियम आहे, चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. रोहितचा सोडलेला झेल आता मात्र नक्कीच अजय पाटील आठवत असेल, कारण का रोहितचा झेल सोडल्यानंतर रोहितने मात्र आक्रमण केला आहे. 2 बॉल वरती तब्बल 4 धावेची गरज. यावेळेस मोठा फटका, सामना फिनिश होतोय. झेल सोडल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं रोहित नाईकच्या बॅट मधून काय शो पाहायला भेटला आणि मॅच मात्र संपली. मैदानाच्या आतमध्ये जनुमान दातिवली संघाने हा सामना जिंकलाय. रोहितने मात्र ही मॅच जिंकून दिली आहे दातिवली टीमला. डीजे